पण आजपर्यंतचा रिझल्ट आहे. मी बऱ्याच क्लायंट सोबत जेव्हा चर्चा केली ते म्हटलेत की कधीच आम्हाला असं जाणवलं की आज आपण बाहेरचं खाऊन आलेलं आहे आणि नेक्स्ट डेला कुठेतरी त्रास झाला. मी सगळ्याच्या अगोदर तुमच्या आरोग्याची काळजी घेतो. म्हणजे मी काय करतो, तो आपलं जेवण आहे ना बादलं नाही पाहिजे. माझं तत्व आहे ते अन्न आहे, ते जर बादलं तर विष आहे. मग आपण विष खाऊ घालण्याचा आपला काय अधिकार. मग थोडंसं आपण मेहनत घेऊ. मी 2 टायमाला नॉनव्हेज आणतो, स्वतः मटन स्वतः जातो, स्वतः आण मंडई स्वतः खरेदी करतो. माझं बरंचसं टार्गेट स्वतः. काय होतं की एखादा वेंडर आला ना, त्याला सांगितलं ना की तू हे एवढं टाक, तू मग ते कुठलं तरी जमा करणार आणि त्याला त्याचं मार्जिन काढण्यासाठी तू आणून तुमच्या इथं टाक. तसं नाही, मी माझं स्वतः जाऊन आजही मी मोशीला जाणार कांदा मंडई सगळं मी स्वतः आणतो, मटन चिकन स्वतः आणतो. म्हणजे मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी स्वतःला व्यस्त करतो आणि ते स्वतः तयार करतो. मी रेडीवर नाही जात. आता बऱ्याच हॉटेल व्यवसायात आता नवीन काय आलंय माहिती आहे, हे जे आळशी उद्योजक तयार झाले हॉटेल, तर त्यांना ते रेडीमेड ग्रेव्हीचे पॅकेट यायला लागले पोहोचत. ते त्यांना ते सांगलं जातं किंवा ते तुम्ही काहीच करायची गरज नाही, तुम्हाला सेफ ठेवायची गरज नाही. मग काय करायचं तर ते गरम पाणी करायचं, त्याच्यात तो पॉकेट सोडायचं की झालं तुमचा ते ग्रेव्ही असावं. पण शेवटी आहे बघा, कुठल्याही अन्नाला एक त्याचं लाईफ आहे, सेल्फ लाईफ. समजा आपण 5 घंट्यानंतर ते खाण्याची एक दिन, पण जर तुम्ही ती 3 महिन्यापूर्वीच आज गरम करून तुम्ही खाऊ घालताय, त्यातून काय चांगलं हेल्दी